नमस्कार, आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. एन मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. पाहुयात बातमीपत्र आणि विस्तार. खासदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना स्टेशनरी व खाऊ वाटप. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रात विद्यार्थ्यांना स्टेशनरी साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. अहिल्यानगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार निलेश लंके यांच्या 46व्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. पारनेर तालुक्यातील बाजार समितीचे माजी संचालक तसेच खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष मारुती रेपाळे यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिलसह विविध स्टेशनरी साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये यामुळे आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. मारुती रेपाळे हे समाजोपयोगी उपक्रम राबवण्यासाठी ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी घरोघरी साखर वाटपाचा उपक्रमही राबवला होता. तसेच खासदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तसेच माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पारनेर ग्रामीण रुग्णालयात महाआरोग्य यज्ञ आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या स्टेशनरी व खाऊ वाटप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पोटे सर यांनी केले. प्रस्तावना पठारे सर यांनी मांडली तर आभार प्रदर्शन गायकवाड सर यांनी केले. या कार्यक्रमाला मारुती रेपाळे, डॉक्टर आबासाहेब खोडदे, सरपंच अनिताताई आढाव, किसनराव रासकर, प्रकाश बडवे, गोपीनाथ पठारे, संभाजी आढाव, गोविंद कोठावडे, सलीम मणियार, मोहन रेपाळे, नामदेव बर्शिले, बाळासाहेब पठारे, नाथाशेठ रासकर यांच्यासह शिक्षकवृंद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एन मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी आवेश काळे, पारनेर. कष्टकरी मायबाप जनतेचा तारणहार, माझ्या गोरगरीब विद्यार्थी हा शिकून मोठा झाला पाहिजे, त्यांनी उंची गाठवली पाहिजे, हे सातत्याने ध्येय गेली अनेक वर्ष आमच्या 20 वर्षाच्या मैत्रीमध्ये सातत्य ज्यांनी टिकून ठेवले असे लोकनेते खासदार डॉक्टर निलेश लंके साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त आज या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांचं भविष्य, जिल्हा परिषद शाळा या पुनर्जीवित करण्यासाठी आज जिल्हा परिषद शाळेचा पट हा प्रत्येक गावामध्ये कमी होत चाललेला आहे. आणि आतापर्यंत मी माझ्या जीवनामध्ये 12वी पास झाल्याच्या नंतर पासून विद्यावैभव या नावाची परीक्षा मी सातत्यानं बरेच दिवस गावामध्ये, तालुक्यामध्ये स्पर्धा परीक्षेचं माध्यम पकडून घेत होतो. आणि तेच माध्यम पकडून खासदार लोकनेते निलेश लंके साहेबांनी त्या जिल्हा परिषद शाळा ज्या आज विद्यार्थी पटसंख्या कमी होत चाललेली आहे आणि तिचं पुनर्जीवित करण्यासाठी ध्यास घेतलेला आहे आम्ही. आणि तो करत असताना एक आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त मी प्रत्येक आज माझ्या गटामध्ये सातत्यानं सगळ्या विद्यार्थ्यांना पॅड वाटप, खाऊ वाटप हा निर्णय कशामुळे घेतला, कारण खासदार साहेबांनी सांगितलं का कुठल्याही परिस्थितीत माझा वाढदिवस आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्यामुळं वाढदिवस साजरा करायचा नाही असं ठरवलं. म्हणून आम्ही हा वेगळ्या पद्धतीनं त्यांचा वाढदिवस तालुक्यामध्ये साजरा करण्याचं 3 दिवसापासून या ठिकाणी माननीय सभापती या ठिकाणी आमचे आहेत आदरणीय, त्यांच्या माध्यमातून बाजार समितीच्या माध्यमातून कृषी प्रदर्शन भरवलं. त्याप्रमाणे आरोग्य शिबिर आम्ही तालुक्यामध्ये 2 दिवस सातत्याने या ठिकाणी भरवत आहोत. असे उपक्रम आम्ही सातत्यानं चालू ठेवले. आणि आज त्या निमित्ताने जवळ पुण्यभूमीमध्ये मला योग आला आणि त्या निमित्ताने मी विद्यार्थ्यांसाठी पॅड आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या निमित्तानं या ठिकाणी या गावच्या सरपंच अनिताताई आढाव, त्याचप्रमाणे आमचे आधारस्तंभ सभापती किसन रासकर, पंकज काका बडवे, नाथाशेठ रासकर, पप्पूशेठ पठारे, गोपीनाथ पठारे, पत्रकार अविनाश काळे, संभाजीराव आढाव, माजी सरपंच सोसायटी, गोविंद शेठ कोठावळे,
माजी सरपंच संतोष कोठावळे, भाऊसाहेब आढाव, आमचे मनेर साहेब, त्याचप्रमाणे आमचे डॉक्टर क्षेत्रातील आमचं. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबू. पाहत रहा एन मराठी न्यूज. बातमी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.